देशात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे। अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवसात तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत। रॅली आणि रोड शोला देखील ते उपस्थित असतील। महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ आणि गोडसेंची भेट होणार आहे। गोडसे भुजबळांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती करण्याची शक्यता आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे। बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उदय सामंत असे प्रमुख नेते उपस्थित असतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत। शहरातील फ्रेझर बॉईज या हायस्कूलच्या मैदानावर या सभेचं आयोजन केलंय। उपमुख्यमंत्री फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत। हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। फडणवीसांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। ठाकरे कोरोना काळात बिळातून बाहेर पडले नाहीत। 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतोय। आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलं, घाबरून घरात बसलो नाही असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून ते दुपारी नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत। दुपारच्या बैठकीनंतर शिर्डीमध्ये 4 वाजता तर संगमनेरमध्ये 6 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आंबेगावात 2, जुन्नरमध्ये 1 आणि शिरूरमध्ये 1 अशा 4 सभा होणार आहेत। शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत। शिरूरमध्ये शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत। यावेळी शरद पवार नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। 13 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंब्रा कळवा परिसरात सभा होणार आहे, तर 17 मे रोजी शरद पवारांची सभा होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते। एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत। मात्र भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली, त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती। प्रस्थापितांच्या विरोधात गेल्या 25 वर्षांपासून मी लढा देते। हा हल्ला कुणी घडवला हे जनतेला माहीत आहे। याचं रूपांतर मतपेटीत दिसेल असा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील 7 ते 8 आदिवासी वाड्यावरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय। रायगड लोकसभा मतदारसंघात 371 केंद्रांवर मतदान पार पडलं। यावेळी वोटिंग मशीनची पडताळणी करून त्या मशीन अलिबागकडे रवाना करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मशीनची तपासणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृहमतदान प्रक्रिया राबवली जाते। शहरातील मोती कारंजा भागातील 92 वर्षांच्या राधाकिसन शेवाळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। राज्यात 3ऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात सुमारे 61.44% मतदान झालंय। कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजेच 70.35%, तर बारामतीमध्ये सर्वात कमी म्हणजेच 56.7% इतकं मतदान झालं। राज्यातील 93 जागांसाठी 63.53% मतदान झालंय, तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात 61.44% मतदान झालं। मात्र सर्वांचं लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं। बारामतीमध्ये 56% मतदानाची नोंद झाली। नागपूरच्या अंबाझरीतील स्वामी विवेकानंद स्मारक प्रतिबंधित क्षेत्रात नाहीच असं म्हणत महापालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत यू-टर्न घेतलाय। स्मारक हे प्रतिबंधित क्षेत्रात बांधण्यात आल्याची माहिती गेल्या सुनावणीवेळी महापालिकेनं न्यायालयामध्ये सादर केली होती। आज या प्रकरणावर पुन्हा नागपूर खंडपीठात सुनावणी होण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या वायगावमधील पूल मागील पावसात वाहून गेला, त्यामुळे पलीकडच्या बाजूला असणाऱ्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुलाचं काम तातडीनं करण्यात यावं अशी मागणी केली।
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासूनच लागू करण्यात येणार आहे। वर्णनात्मक पॅटर्नबद्दल समाज माध्यमांमध्ये विविध संभ्रम आणि अफवा पसरवत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे। त्यातून ही माहिती स्पष्ट झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवली, पण कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा याबाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळाले नाहीयेत, त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकली नाहीये। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील उपलब्ध पाणी आणि राखीव साठा मिळून उपलब्ध झालेलं पाणी 31 जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आल्याचं मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये, मात्र सर्वांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे असं आवाहन करण्यात आलंय। मेळघाटमधील खडीमल गावात गेल्या 28 वर्षांपासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। गावातील महिलांना पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। टँकरनं पाणी विहिरीत सोडण्यात येतं। विहिरीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीच्या काठावर उभं राहावं लागतं। राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे। विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये काही दिवसात रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे। परिणामी वातावरणातील उकाडा वाढलाय। हवामान विभागाच्या वेधशाळेत किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 43 अंश नोंदवलं गेलंय। वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन चांगलंच तापलेलं आहे। त्याचाच परिणाम शेती कामांवर झालेला पाहायला मिळतोय। मात्र तीळ सवंगणीच्या कामावर तीव्र उन्हाचा फटका लागत असल्यानं संथ गतीनं सुरू असलेली कामं आता जलद गतीनं उरकावी लागतायत। निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा सुरूच आहे। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ उडाला। जवळपास 400 पेक्षा जास्त कांद्याचे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटीमध्ये अडकले। लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे, मात्र यंदा दुष्काळामुळे पाण्याअभावी फुलांच्या दरात देखील वाढ झाली आहे। गुलाब 200 रुपये किलो तर निशिगंध तब्बल 250 ते 300 रुपये किलो झालाय। नागपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वीज पडून जनावरांचा मृत्यू झालाय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही भागात घरांचं देखील नुकसान झालंय। गोंदियामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यातील पाणी रस्त्यांवर आलंय, त्यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पालिकेनं नाला सफाईवर केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। उल्हासनगर स्टेशन परिसरात गुंडांनी 4 दुकानांची तोडफोड केली आहे। गावगुंड दुकानदारांकडून हप्ता मागत होते, मात्र हप्ता देण्यास नकार दिल्यानं गुंडांनी दुकानाची तोडफोड केली। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपुरात बिअर शॉप परवानगीसाठी अर्ज केला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह 3 मोठ्या अधिकाऱ्यांनी 1 लाखांची लाच मागितली। याची तक्रार एसीबीकडे करण्यात आल्यानंतर या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नवी मुंबई शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं अपघातांचं प्रमाण वाढतंय। हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर एप्रिल 2023 पासून ते मार्च 2024 पर्यंत एकूण 9,000हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्यानं विक्रीसाठी आणलेल्या हळदीच्या ट्रॅक्टरमधून हळदीच्या कट्ट्याची चोरी केलेली आहे। दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदियातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी 1 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तिघांना ताब्यात घेतलंय। वाळू माफिया प्रकरणात कारवाई करू नये यासाठी ही लाच मागण्यात आली होती। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर रस्त्यावर विचित्र अपघात झालाय। रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर 3 वाहनं लागोपाठ धडकली। यात 4 जण जखमी झाले। जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। केनियामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 200हून अधिक जणांचा मृत्यू झाला। केनियाच्या राष्ट्रपतींनी या आठवड्यात देखील शाळा पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या 164 लोक बेपत्ता आहेत। एकूण 42,526 कुटुंब विस्थापित झालेली आहेत, तर 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय। पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत। इस्रायल आणि हमास यांच्यातील लढाईमुळे दक्षिण गाझामधील एक रुग्णालय रिकामं करण्यात आलेलं आहे। इस्रायली सैन्यानं महत्त्वपूर्ण रफाह सीमा रेषेवर ताबा मिळवला। अबू युसेफ अल नज्जर हॉस्पिटलचे सर्व विभाग रिकामे करण्यात आलेले आहेत।
यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोक.